2 वर आपण जर पाहिलं तर प्रयत्न अत्यंत दमदार पद्धतीने या पटकन आपला सन्मान केलाय 923 पाटील असोसिएशन महाबळेश्वर फी घेतली जाते, मात्र कबड्डीच्या माध्यमातून मारून मारून या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य अनिलजी बायकर सर उपस्थित आहेत। आंतर रुग्णालय क्रिकेट स्पर्धा गेली 32 वर्ष आयोजित करतात गिरनार कपच्या माध्यमातून। मी मंडळाच्या वतीनं राहुलजी कुमठेकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते आदरणीय सन्माननीय श्री अनिलजी बायकर सर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया। अनिलजी बायकर सर अर्थात डीपीयू पुणे यांच्या दरम्यानची दोन्ही संघातून अत्यंत लक्षवेधी असे खेळाडू खेळत आहेत। आपण पाहतो पकडी अत्यंत सर्वांग सुंदर आहेत या ठिकाणी दोन्ही संघाच्या माध्यमातून। विशेषतः डीपीयूच्या दोन्ही पकडी आपण या ठिकाणी पाहिल्या। मित्रांनो खेळ तर चाललाय, पण आपल्याला माहिती आहे जे खेळाडू घडत असतात यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं योगदान या कंपन्यांच्या माध्यमातून असतं, विद्यापीठांच्या माध्यमातून असतं, जे संघ बालक असतात त्यांच्या माध्यमातून असतं। या डी.वाय. पाटील विद्यापीठाचं मित्रांनो एक वैशिष्ट्य आहे, डीपीयूचं एक वैशिष्ट्य आहे की बीबी अर्थात बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि MBA अर्थात मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन याच्यासाठी लाखोंची फी घेतली जाते, मात्र कबड्डीच्या माध्यमातून जे खेळाडू आपलं करिअर करतात यांच्यासाठी जवळपास 3,80,000 इतकी फी असते। अद्यापर्यंत 27 जणांना डी.वाय. पाटील विद्यापीठाने 3,80,000 ही फी माफ केलेली आहे आणि त्या माध्यमातून या खेळाडूंना एक चांगल्या प्रकारचं प्लॅटफॉर्म दिलंय। मनपूर्वक आभार डीपीयू पुणे। डी.वाय. पाटील बोल ना मी खोचट बोल ना, खोचट नाही ना आपल्याला या सगळ्यांना एनर्जी देत आहे म्हणजे स्पॉन्सर आहे ना तो एनर्जी ड्रिंक गेल्या वर्षी पण होता कोणतरी त्यांना ते वाटलेलं आपण हॅलो आपण डिजिटल लकी ड्रॉ आहोत। साहेबांना विनंती आहे की आपण या सर्कल मध्ये आपण टच करूया आणि भाग्यवान विजेते असतील त्यांचा आपण गौरव करणार। मोबाईल क्रमांक 169 मोबाईल क्रमांक 169 मोबाईल क्रमांक 169 आपण स्क्रीनवर पाहू शकतोय 169 नाया घरी गेला झोपायला 39 आहे। व्यवस्थापक कृपया माहिती नंबर 419 439 काढा। मोबाईल क्रमांक 419 काका घरातली लाईट गेली तो बंद करायला गेला घरातली लाईट। पुन्हा एकदा सर्कल स्क्रीन होत आहे। मोबाईल क्रमांक 7070 आहे का आपल्याकडे?
पुढचा नंबर आपण काढतोय. (923) 923. पण नाही गेले वाटतं. साऊंड संदर्भात थोड्या रिस्ट्रिक्शन्स आहेत, आपण समजून घ्या. थोडा आवाज आम्ही कमी ठेवलाय. 923. 925 आमच्या इथे. काका 925 आहे. 923. ऐका कोण? 25 वेळा 25. 923. या पटकन आपला सन्मान केलाय. 923. रोहित रासकर आपला व्यासपीठावर द्या. रोहित रासकर. ए बाबा लागून दे बाबा, आता मी येणार तुमच्याकडे. युवा मंडळ ठाणे महानगरपालिका संघ व्यवस्थापन कृपया मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा, अनेक दिग्गजांच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिले आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. सावंत मॅडम, आमच्या मंडळाचे सन्मान्य दाभोळकर साहेब, या सन्मान्य सावंत साहेब, यासाठी कृष्णा ट्रेडर्स यांनी आपल्याला प्राधान्य दिलं. मनपूर्वक आभार कृष्णा ट्रेडर्स. वाटते जिंकूनच जाणार आहात तुम्ही. पुढचा ड्रॉ आपण काढतो. आणि येतच नाही देत ना काढतो. मोबाईल क्रमांक 412 412. या तिकडेच जात आहे दोन्ही बक्षीस. 412. लकी नंबर 412. 12 मिडलाईन 25 मुंबई पोस्टल. या ठिकाणी मंडळाच्या विनंतीला मान देऊन मुद्दामून बाहेर गेला. फाउंडर चेअरमन महा इंडोर क्रिकेट असोसिएशन, महामुंबई इंडोर क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशनचे सन्माननीय क्षितिज वेदक या ठिकाणी उपस्थित आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. क्षितिज वेदक सर, फाउंडर चेअरमन महा इंडोर क्रिकेट असोसिएशन, महामुंबई इंडोर क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशन. धन्यवाद. आता मॅच जिंकून येईल. जिंकवेल हा. एवढी मेहनत केली तर करेल. तो घाबरला पण नको रेड नको मारू. मारला
हरियाणा सिल्हरच्या विशाल दाटेची आपण अप्रतिम अशी चढाई पाहिली. जोड्या दोन प्लस 3 5 हा म्हणजे हा बरोबर. इशारा बघ इशारा बघ इशारा बघ कसले घेता चुरशीची लढत आपल्याला पाहता येते. क्रीडांगण क्रमांक मुंबई पोस्टल यांच्या दरम्यानची लढत आपण पाहतो. आक्रमणासाठी आपण पाहतोय सुशीलला, ज्यांनी काल आपण पाहिलं युवाच्या विरुद्ध खेळताना एकाकी केला लढत सामना बिल्लाईच्या बाजूने झुकवला होता. तो सुशील आक्रमणासाठी आपण पाहतोय. क्रीडांगण क्रमांक 1 वर जर गेलं तर PPCL अर्थात भारत पेट्रोलियमची मोठी आघाडी प्रतिस्पर्धी संघ DY पाटील त्याची मजा बघते तो नुसतं पडतं पंचर. आजच्या सत्र संपल्यानंतर उद्याच्या दिवसाचं नियोजन करत असताना मैदान आपल्याला मिडल कोट करायचं आहे. आपण आपलं भोजन झाल्यानंतर याच क्रीडांगणावरती आपण उपस्थित राहणार आहोत. ओम नॅगपूरच्या सर्व कार्यकर्त्यांना महत्वाची सूचना, उद्याचं नियोजन आणि मिडल कोट आपण करणार आहोत. क्रीडांगणावरती प्रेमाची विनंती असेल. उद्या आणखी बेस्ट कार्यक्रम आजपेक्षा होणार यात काही शंका नाही. मोठी आक्रमणासाठी आपण पाहतोय नेत्रदीपकाचं प्रदर्शन या ठिकाणी आपण पाहत असताना PPCL अर्थात भारत पेट्रोलियमचा भैरवनाथ क्रीडा संघ भोसरी या संघाकडून ज्याला आपण पाहतो प्रयत्न दमदार आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं. आदित्य चौधरी क्रीडांगण क्रमांक 2 वर आपण जर पाहिलं तर प्रयत्नात अत्यंत दमदार पद्धतीने आपल्याला पाहता येत आहे. नेत्रदीपकाची पकड एक स्ट्रगल चांगली होते. आनंद घेताना आपण पाहतोय क्रीडारसिकांचा उसळून वाढणार उत्साह स्पर्धेच्या निमित्तानं. सुशील करपाळीकर बेगम वॉरियर्सचा खेळाडू त्याची पकड होते. क्रमांक मारायचं. अत्यंत महत्वाच्या लढती आपण या ठिकाणी पाहत असताना मिडलाईन अकॅडमी रायगड करून तेलुगू टायटन्सचा जी रतन आक्रमणासाठी आपण पाहतोय. जी रतन जर्सी नंबर 41 5च्या डिफेन्समध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो
उपांत्यपूर्व फेरीच्या असणाऱ्या महत्वाच्या लढती या ठिकाणी चालतात दोन्ही क्रीडांगणावरती. 36 मुंबई पोस्टल, 26 मिडलाईन अकॅडमी. उदंड असा प्रतिसाद मुंबईकरांचा या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो. तुमच्या विजय नवनाथ या स्थानिक संघाकडून ज्याला आपण पाहतो बँगलोर बुल्स आणि बँगलोर वॉरियर्सकडचा पुणेरी पलटणचा एक लेफ्ट कॉर्नर हर्ष लाडची पकड आपण पाहिली. तर विशाल ताटेचं चोख प्रत्युत्तर पुन्हा एकदा चढाईमध्ये मॅन फ्रॉम हरियाणा शिराज. चिनू स्पोर्ट्स क्लबचे सन्मान्य प्रोप्रायटर राजू पाटील सर यांना या ठिकाणी आपण सन्मानित कार्यकारी सदस्य आपण आपल्या शुभास्ते उतरलंय. हा सन्मान आपण करूया. आलाय. राजू पाटील यांना आपण सन्मानित करतील. आदरणीय हितेशजी शेट्टे चिनू स्पोर्ट्स क्लबचे मालक आदरणीय राजू पाटील सर यांना आपण सन्मानित करत आहोत. थँक्यू व्हेरी मच. स्पर्धा अत्यंत महत्वाची. तर ती क्रीडा रसिकांचा ओसंडून वाहणारा उत्साह स्पर्धेच्या आजच्या या तिसऱ्या रात्री आपण अनुभवतोय. अरे याडा काय पॉइंट कशाला देताय? तिसऱ्या दिवशी उपस्थित झाले त्याबद्दल या सगळ्यांचे पुन्हा एकदा उमदी मंडळाच्या वतीनं आई जवला आभार व्यक्त करताना मनस्वी आनंद होतोय. काला आउट होता. क्रिकेटचा लाडका खेळाडू आक्रमणासाठी सज्ज असताना आपण पाहतोय तो ऋषिकेश पाटील. त्याचा स्थानिक संघ आहे श्रीकृष्ण बाणीर पुणे. चालू सामन्यातले निर्णायक क्षण आपण पाहतो विशाल ताटे. याबद्दल जर पाहिलं तर युवा पलटण आणि टीएमसी अर्थात ठाणे महानगरपालिका या स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी दाखल असणारे दोन संघ. मल्हार स्पोर्ट्स क्लबचे सन्मान्य रोहित विशेष सन्मान आपण करत आहोत. मी प्रथमेश सूर्याला विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण रोहितजी रासकर यांना आपण सन्मानित करूया. लवली टू पॉइंट. मुंबई पोस्टलचा गुणवान खेळाडू अभिषेक भोजने स्थानिक संघ वागसाई क्रीडा 38 आता. मोठी जबाबदारी असेल. कालचा दिवस ज्यांनी गाजवले त्या सुशीलची अनेक जेलफूट टायटल्सला बेंगॉल वॉरियर्सला लीड करतो. अनेक चांगले खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. अनिकेत मात्रे यांचा असणारा जुमॉय स्वतः एनआयएस कोच आहेत. ब्रिटन फाउंडेशन हा संघ त्यांनी बांधलाय. आदित्य चौगुले ट्रॅपमध्ये सापडताना स्पर्धेचे महत्वाचे क्षण बघूया. चालू सामन्यामध्ये कोण विजयश्री संपादन करतोय आणि स्पर्धेच्या तिसऱ्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतो. अत्यंत चुरशीचा सामना मित्रांनो आपण पाहिला आणि या लढतीमध्ये BPCL आणि DPU पुणे यांच्या दरम्यानची आपण लढत पाहिली. या लढतीत एक कडवी झुंज देण्याचा प्रयत्न DPU पुणेच्या माध्यमातून झाला. मात्र शेवटच्या क्षणी आपण जर पाहिलं भारत पेट्रोलियम या संघानं आपला वर्चस्व कायम ठेवला आणि या स्पर्धेच्या तिसऱ्या उपांत्य फेरीसाठी दाखल होतोय तो भारत पेट्रोलियम संघ. विजय संघाचं मनपूर्वक अभिनंदन. भारत पेट्रोलियम उद्या सायंकाळचं सत्र ठीक 5 वाजता आपण चालू करतो. प्रेमाची विनंती असेल. चला आपण चालू सामन्यातला असणारा सामनावीर याला आपण या ठिकाणी गौरवणार आहोत. मी विनंती करणार आहे सन्मान्य राजू पाटील सर आपला विनंती आपण आपल्या शुभास्ते चालू सामन्यातला असणारा सामनावीर याला आपण सन्मानित करूया. प्लेअर ऑफ द मॅच ज्याने आपल्या सर्वांत सुंदर खेळानं आजचं हे मैदान गाजवलं. सामना होता भारत पेट्रोलियम आणि DPU यांच्या दरम्यानचा असणारी खासियत आहे. त्याचबरोबर प्रत्येक दिवशी प्लेअर ऑफ द डे, त्याचबरोबर बेस्ट कॅचर, किती मिनिटं रे यांच्याकडे, आणि बेस्ट रेडर यांना देखील आपण सन्मानित करतोय. असं टायमिंग पण दिला पाहिजे होता. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण DY पाटील
जरा लक्ष द्या, शेवटचं महत्त्वाचं क्षण आहे. DY पाटील पिंपरी चिंचवड यांच्या माध्यमातून डीपीयूच्या माध्यमातून एक चांगला संघ ज्यांनी बांधला ते त्या संघाचे असणारे सन्मान्य कोच डॉक्टर दिलीप जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्रांनो लक्ष द्या, 3344 या DY मुंबई पाटीलच्या पोस्टर माध्यमातून 44 BBA मिडलाईन 33 बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि MBA खेळाडूंचं खूप मोठं व्यासपीठ यांच्या माध्यमातून निर्माण झालं आहे. त्याचे सन्मान्य कोच डॉक्टर दिलीप पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, जे मूळचे अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर, त्याचबरोबर कुणाल बागवे क्रीडा मंडळ कणकवली या दोन संघांकडून आपण पाहत होतो. एक माजी राष्ट्रीय खेळाडू आणि कबड्डीत ज्यांनी PhD केली आहे ते डॉक्टर दिलीप जाधव यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. 2 महिन्यापासून आपण या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल निश्चित स्वरूपात आपल्याला त्यांनी होकार दिला होता आणि आवर्जून त्यांच्या असणारा सगळ्या स्पर्धेत सहभागी झाला, तर त्यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच आणि या स्पर्धेचे असणारे प्रमुख आदरणीय जितेश शिरवाडकर, तोच आमचे पंचायतचे शुभास्ते डॉक्टर मिलिंद जाधव यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. या स्पर्धेच्या तिसऱ्या उपांत्य फेरीसाठी मात्र तिकडे 3 संघ उपांत्य फेरीसाठी जातात. पहिला युवा पैठण, नंतर ठाणे महानगरपालिका आणि तिसरा अर्थात आपण पाहतोय भारत पैठण. 40-45 पंचम टाइम सांगा, मिनिटं सांगा. आता मिनिटावर गेम आहे टाइमचा. मित्रांनो असा प्रयत्न आपण सर्व पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं. 4ची लीड. सुशील कबरेकर, वॉरियर्स.